रामकृष्ण हरी मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपलं ज्योतिराम जाधव ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण आहे लोणंदमध्ये आणि माऊलीचा मुक्काम आज आणि उद्याच्याला लोणंदमध्ये असणार आहे। तर माऊलीचं मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे, नुसतं दर्शनच घडवणार नाही तर जवळून दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मजा आणि धमाल वाटणार आहे, तसं दर्शनसुद्धा घडणार आहे। चला तर व्हिडिओ आपण चालू करू। मित्रांनो, बघू शकता ज्या ठिकाणी माऊलीच्या पादुका ठेवणार आहेत त्या ठिकाणी कशा प्रकारे पद्धतीने इथं नियोजन केलेलं आहे। आतमध्ये बघू शकता CCTV कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत। इथपर्यंत त्यांनी नियोजन केलं आहे। या ठिकाणी माऊलीच्या पादुका ठेवल्या जातील। या ठिकाणाहून माऊलीचं दर्शन घेतल्यावरती बाहेर जाण्यासाठीचा मार्ग बघू शकता कशा प्रकारे। मित्रांनो, असं म्हणलं जातं जनसेवा हीच ईश्वर सेवा। त्याचप्रकारे बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे मोफत उपचार सुविधा चालू आहे आणि हेच माणसाने आयुष्यामध्ये कमवलं पाहिजे। मित्रांनो, हे आहे अहिल्यादेवी स्मारक लोणंदमधल्या अहिल्यादेवी चौकामध्ये हे आहे आणि बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे वारकरी विसाव्यासाठी थांबलेले आहेत आणि माऊलीची पालखी थोड्याच वेळामध्ये याच ठिकाणी येणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमधून कुठेही बाहेर जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लवकर तुम्हाला दर्शन घेण्यात येईल।
आता मी म्हणलं तसं म्हणून त्या बायला घेऊन आता येते की नाही सापडते. आता पोलिसाचा नंबर लागला, पोलिसाच्या मोबाईलला रेंज आपल्याला आहे ना, त्याला अजून डबल लावून त्या बायला घेऊन या. झालं आणि आता तुझी किती सध्या जर पण मी तिकडून गेलो काय आणायला जर गेलो बाय पुढे जरी बाय मित्रांनो, या ठिकाणी माऊलीचा नगारखाना सुद्धा आलेला आहे. पानफोल हे बघू शकता मंडळी, आता माऊलीच्या आश्वाचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये माऊलीची पालखीसुद्धा या ठिकाणी येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तुम्हाला माऊलीचं मी असं दर्शन घडवणार आहे, तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही माऊलीच्या पालखीपासून लांब आहात. तुम्ही घरी असल्यासारखं तुम्हाला वाटणारच नाही. तुम्हाला स्वतः या ठिकाणी जवळून दर्शन घेतल्यासारखं वाटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. एक वरती जाईन आणि एक खाली जाईन. दोन इकडे कावडमध्ये. मग कसं कावडमध्ये कसं एक कशी काय तर मंडळी बघू शकता, माऊलीची पालखी ही आलेली आहे आणि थोडे आपल्याला या दृश्यातून दिसत आहे. तर बघू शकता या ठिकाणी किती गर्दी झालेली आहे आणि बघू शकता साईडला किती त्यांचे दर्शन घेण्यासाठी किती आपले भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहे.
माऊली घ्या घ्या दर्शन घ्या माऊली दर्शन घ्या. आणि जर दर्शन झालं असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील अशाच प्रकारचे. त्यामुळे सबस्क्राईब करा. प्रत्येक गावामधला आपला व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आई परत फिरायला लागणार. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया लवकर अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.